आम्हाला फक्त कौतुकाची थाप नकोय, सरावासाठी जागा हवी आहे. ही मागणी आहे मुंबईतल्या ढोल ताशा पथकांची. सार्वजनिक गणेशोत्सव असो किंवा पाडव्याचा सण, ढोल ताशा पथकांशिवाय आपण या सणांची आता कल्पनाही करू शकत नाही. डोक्यावर फेटा आणि हातात वाद्य घेऊन जेव्हा तरुण मुलं मुली रस्त्यावर उतरतात, तेव्हा उत्सवाचा खऱ्या अर्थाने माहोल तयार होतो. मात्र या ढोल ताशा पथकातील युवकांच्या सुद्धा काही समस्या आहेत, ज्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. या संदर्भात स्वरांगण ढोल ताशा पथकाचे पथक प्रमुख प्रतीक गायकर दैनिक मुंबई तरुण भारतशी संवाद साधताना म्हणाले की ढोल ताशा पथकांपुढे सराव नेमका कुठे करायचा हा प्रश्न तर आहेच, मात्र त्याचबरोबर वाद्यसामग्री कुठे ठेवायची हा सुद्धा कळीचा मुद्दा आहे. जागेच्या संदर्भात महानगरपालिकेकडून सहकार्य केलं जात नाही. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वेळी अनेकांना आमची आठवण येते, मात्र बऱ्याचदा आजही आईवडील आपल्या मुलामुलींना पथकात पाठवताना कचरतात. याचा अर्थ आपल्याला या कलेला समाज मान्यता मिळवून देण्याची गरज आहे. आजही अनेकदा रस्त्याच्या कडेला किंवा दूर मोकळ्या मैदानात ढोलताशा पथकांचे सराव होतात. ही पथकं शासन दरबारी नोंदणीकृत नसल्यामुळे बऱ्याचदा नावांवरून सुद्धा वितंडवाद होतो. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या महासंघाच्या किंवा समितीच्या माध्यमातून ढोलताशा पथकांच्या कार्यप्रणालीमध्ये नियमितता येईल अशी अपेक्षा सुद्धा अनेकांनी व्यक्त केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक मुद्दे सध्या प्रचारात आहेत, मात्र अशात आपल्या उत्सवाचा जागर करणाऱ्यांचा विसर पडू नये एवढीच अपेक्षा.